बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। तू इथं खुश आहेस ना? असं का विचारतीयस? अगं एवढं मोठं घर आहे, एवढ्या मोठ्या घरात तुझ्यासाठी मोठी खोली पण आहे. अगदी नोकर चाकर समधी तुझ्या सेवेसाठी हजर आहेत, म्हणून आपलं विचारलं. तू खुश आहेस ना? माझी रूम मोठी आहे हे जरी खरं असलं तरी मला रात्री पटकन झोप नाही येत. का असं का? तुला झोप काय येत नाही? मी गावाला असताना तुला मिठी मारून झोपायचे, पण इथे मिठी मारून झोपायचं म्हटल्यावर तू इथे नसतेस ना. शक्ती, बोल ना बाबा. तू इकडे आल्यावर तुला खरंच आमची आठवण यायची का ग? हो बाबा, मला तुमच्या दोघांची रोजच आठवण येत होती. बाबा तुम्हाला आठवतंय तुम्ही मला गावच्या जत्रेतनं गाडी घेऊन द्यायचात? होय, आठवतंय की. अगं तू एखादी गाडी मागितली आणि मी नाही घेऊन दिली, असं कधी झालंय का? मग ती गाडी 100 रुपयाची का असना, मी तुला घेऊन देणार म्हणजे देणार. आणि तसंच तुझ्या खाण्यापिण्याच्या बाबतीत तू कधी पाणीपुरी शेवपुरी मागितलीस आणि मी कधी दिलं नाही असं झालंच नाही. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. इकडे मैत्रिया इकडे गाडी मागितली तेव्हा ती मला 10,000पासून ते 1,00,000पर्यंत किमतीची गाडी घेऊन देते. आणि खायचं म्हटलं तर पास्ता पिझ्झा बर्गर स्वतःच मला खायला घेऊन जाते. आणि आपली पाणीपुरी 20 रुपयाला मिळते ना, पण इथे पिझ्झा आणि बर्गर 500 रुपयांच्या खाली मिळतच नाही. बसा. तुम्ही असे इथे खाली का बसताय? आमच्या सोबत वर बसा की. अहो नाही ताईसाहेब, आम्हाला असं खाली बसूनच जेवायचं सवय बघा. हो, असं काय करताय तुम्ही? असं खाली बसून जेवणं बरं नाही दिसत. प्लीज माझ्यासोबत वरती बसा ना. आई बाबा चला ना. अरे बाळ नको, आम्ही खाली बसून जेवलो तरच आमच्या पोटात 2 घास जातील. आई सांग ना. हो बाळा सांगते. बरं माझं नाही, निदान आदितीचं तरी ऐका. मी काय म्हणते ताईसाहेब, त्यांना खाली बसून जेवण्यात आनंद मिळतोय ना, तर मग जेवू द्या ना. 2 घास सुखाने खाणं हेच महत्वाचं आहे नाही का? रुपाताई पटकन गरम गरम पुरणपोळ्या वाढा सगळ्यांना. का ग असं काय करतेस? एक तरी खा ना. नकोय मला. आदिती, त्या एवढं प्रेमाने आग्रह करतायत ना, अर्धी तरी खा. नकोय म्हणून एकदा सांगितलं ना. एरवी जबरदस्तीने मागून घ्यायचीस, आज काय झालंय? नकोय. ताईसाहेब, मी म्हणते की तिला खायचंच नाही ना, तर मग आपण आग्रह तरी कशाला करायचा?
आईसाहेब तुम्ही पण जेवून घ्या ना. नको, माझं मन भरलंय, पोट भरायची गरज नाही. कमलाई, आमच्याकडून तुमच्यासाठी छोटीशी भेटवस्तू. आम्हाला माफ करा, पण आम्ही हे नाही घेऊ शकत. अहो पण मी स्वतःहून देतेय ना, मग काय हरकत आहे. नाही, तुम्ही ज्याला ही छोटीशी भेटवस्तू म्हणताय ना, ती आमच्या लायकीपेक्षा खरंच खूप मोठी आहे. तेव्हा आम्ही हे काही घेऊ शकत नाही. आणि ही फक्त वस्तू नाही आहे, तर पैसे बी आहेत. आणि हे पैसे घेणं म्हणजे आम्ही आमच्या प्रेमाची किंमत केल्यावानी आहे. नाही, तुम्ही समजताय तसं काही नाहीये. मी आपुलकीच्या नात्यानेच तुम्हाला हे सगळं देत होते. हेतू काहीच नव्हता तसा. आम्हाला तुमच्याबद्दल आणि तुम्हाला आमच्याबद्दल आपुलकी आहेच की. मग हे सगळं करायची काय गरज आहे. तुम्हाला पैसे घेण्याबद्दल प्रॉब्लेम आहे ना, नका घेऊ, मी समजू शकते. पण निदान भेटवस्तू तरी घ्या. बरं, मी नाही, शक्ती देते असं समजा. आता नाही म्हणाल. मैत्री मॅडम, तुम्ही आमचा हात धरून तुमच्या घरात आणलं. अगदी बरोबरीचा मान सन्मान देऊन तुमच्या बरोबर जेवायला बसवलं, आदर सत्कार पण केलात. हे आम्ही कधीच विसरू नाही शकत. बघा, आम्ही आमच्या पोरीच्या आठवणीनं तिला इथं भेटायला आलो. अगदी कडकडून भेट झाली. आता आम्हाला निघायला हवं. नीट सांभाळून जा. आणि पोहोचल्यावर आठवणीने कळवा. हा, आम्ही तुमच्या फोनची वाट बघतोय. इथनं बाहेर पडताना आमचे पाय पण जड झालेत ग. असं वाटतंय की आम्ही आमचा जीव इथंच ठेवून चाललोय. गीता, नाही, आपली पोरी तर सुखात असताना आपण असं रडायचं नाही. आता आपल्याला स्वतःला सावरायला हवं आणि आता इथनं निघायला हवं.
आपल्याला आज जायला हवं. कमलाई, आवरायचं असेल ना सगळं? हो हो आवरून झालं की चहा द्या पाठवून. हो ताईसाहेब. शक्ती, हे बाळा, गेले ते? नाही आई, नाही गेलेत ते. काय बडबडतेस तू? तुला दिसत नाहीये का गेटवर कोणी दिसतंय तुला? आई ते गेटच्या बाहेरच उभे आहेत. कशावरून सांगतेस तू हे? मी सांगते ना. थांब, आलेच मी. हा? शक्ती, कुठे चाललीयस? शक्ती, अगं सांग तरी. बाबा, मला खरं खरं सांग, तू माझ्यासाठी काहीतरी आणलं होतंस आणि ते न देता चाललं होतंस ना? नाही ग पोरी, तुझ्यासाठी काहीतरी आणायचं ठरवलं होतं, पण घाई गडबड एवढी झाली की काही आणलंच नाही बघ. तुम्ही दोघं मला भेटायला येणार आणि माझ्यासाठी काहीच नाही आणणार असं होऊच शकत नाही. शक्ती, हा हट्टीपणा झाला ना, आणि ते सांगतात त्यावर विश्वास ठेव ना. ठीक आहे, तू सांगतेस तर ठेवते विश्वास, पण ह्यांना माझी शपथ घ्यायला सांग. अगं शक्ती, असा हट्टीपणा बरा नाही. काय हे? नाही होत आई, ती तिच्या ठिकाणी बरोबरच आहे. चुकलं माझंच, मीच खोटं बोललो. माझ्यासाठी भावली आणली होतीस ना, मग आधी का नाही दिलीस? बोल ना बाबा. अगं तूच म्हणाली होतीस ना की माझ्या मैत्री आईनं माझ्यासाठी 1000 रुपयापासून ते लाख रुपयापर्यंतच्या खेळण्या आणलेल्या आहेत.
त्याच्या पुढे ह्या 90 रुपयाच्या बाहुलीचं काय मोल आहे ना. मला त्याची लाज वाटत होती म्हणून मी ते लपून ठेवली माझ्याकडं. बाबा प्लीज, तू तुझ्या मनात असा विचार आणू नकोस. ही बाहुली माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. ज्या वेळी ही बाहुली माझ्यासोबत असेल त्यावेळी तू माझ्यासोबत असशील. आता ही फक्त बाहुली नाही, प्रेम आहे. माझ्या बाबांचं त्यांच्या शक्तीवर असलेलं प्रेम. चला आता निघायला हवं. आई, हे तसं नाही. कोई तो बचाओ, मेरे को कोई तो बचाओ. अरे कोई है क्या? बॉस तुम्ही ठीक तर आहात ना? प्लीज सोडा मला. आज कार्यकर्ता म्हणून तुम्ही असं करू नका. वाचवा, कोणीतरी वाचवा मला. काय करताय? प्लीज सोडा. कोई तो बचाओ. अरे नक्की सगळं काय चाललंय ते मला पण कळेल का? अबे कोरोना, नक्की हा सगळा काय मॅटर आहे? तेच मी किंग बॉसने विचारलं होतं म्हणून अशी अवस्था झाली. मग आता काय तुम्ही आलात ना, आपण दोघं आतमध्ये जाऊ आणि जे काय असेल ते वाटून घेऊ. बरोबर, चल. पुन्हा डाव फसला. ती पुन्हा एकदा वाचली. म्हणजे साहेब तुम्ही हे सगळं त्या मैत्रीबद्दल बोलून राहिले ना? ती मुलगी मैत्रीचा वीक पॉइंट आहे हे माहिती होतं आम्हाला. म्हणूनच तिला आणि तिच्या मुलीला वेगळं करण्याचा हा परफेक्ट प्लॅन होता. पण हा प्लॅन देखील फेल गेला. आम्हाला एक गोष्ट कळत नाहीये, प्रत्येक वेळेस परफेक्ट प्लॅन करून सुद्धा ही वाचते कशी? कारण ती एकटी नाहीये. हो, तिच्या सोबत साक्षात आदिशक्ती देवी आहे. काय पण अबे माझ्या अनुभवाचे बोलेत ना. म्हणजे आपली लढाई डायरेक्ट देवीशी आहे तर. हो हंस साहेब, तुमच्यासमोर देवी असो नाहीतर मैत्री असो, तुम्हाला एकदा जिंकण्याची संधी हमखास मिळणार आहे. त्यासाठी भले 99 वेळा हरावं लागलं तरी चालतं ना. पण साहेब एक मात्र आहे, ती एकदा मिळणारी संधी तुम्हाला बरोबर ओळखता आली पाहिजे आणि त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. हरणं या रावसाहेबाच्या रक्तात नसल्यामुळे तुमचं बोलणं पटतंय आम्हाला. मला पण पटतंय. काय? नाही म्हणजे आपले किंग बॉस टेनिस बॉल सारखे आहेत. मैत्रीने किती भिंतीवर आपटलं ना तर त्याच्या दुप्पट वेगाने ते मैत्रीकडे जातात. म्हणजे यातून 2 गोष्टी निष्पन्न होतात. एकतर किंग बॉस 99 वेळा भिंतीवर आपटून एकतर त्यांचं डोकं फुटू शकतं, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे ते अबे
हॅलो, ठीक आहे. काय झालं साहेब? हा कॉल आल्यापासून तुम्ही सिरियस झाले एकदम. म्हणजे काही सिरियस मॅटर आहे का? त्या तृप्तीला आम्ही बेलवर बाहेर काढणार होतो. मग आमची वाट न बघता ती आधीच बाहेर आली. मग साहेब, तिच्या अशा बाहेर येण्याचं तुम्हाला काही टेन्शन आलं का? इथे आम्ही साक्षात मैत्रेच्या रूपात आदिशक्तीची 2 हात करायला निघालोय. इथे या तृप्तीचं टेन्शन हे काय चीज आहे?